नमस्कार, मूकबधिरांच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी रेश्मा साळुंखे धामणकर आणि माझ्यासोबत आहेत सोनिया शर्मा। अयोध्येत राम प्राण प्रतिष्ठेसाठी एकच दिवस उरलाय। त्याआधीच रामलल्लाच्या मंदिरातील छायाचित्र समोर आली आहेत। सोहळ्यासाठी मंदिराला आतून भव्य सजावट करण्यात आली आहे। मंदिरात केलेल्या रोषणाईमुळे मंदिराची शोभा आणखीनच वाढली आहे। बावीस जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिराचं आकर्षण आणखीनच वाढणार आहे। राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या राममय झाली आहे। राम मंदिरासोबतच संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे। देशभरातून आणलेल्या फुलांनी अयोध्येला सजवलं जातंय। गेट क्रमांक 3 पूर्णपणे फुलांनी झाकलं गेलंय। रामनगरीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, तर NDRFच्या टीमनं राम जन्मभूमीजवळ कॅम्प लावलाय। राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपूर्वी संपूर्ण अयोध्येत स्वच्छता केली जाते। नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावरून अयोध्या नगरी प्लास्टिक मुक्त करण्याची मोहीम सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना 50,000 पिशव्यांचं वाटप केलंय। रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 दिवसांच्या विशेष अनुष्ठानावर आहेत। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मोदी देशातील विविध मंदिरांना भेटी देत आहेत। त्या पार्श्वभूमीवर त्यांनी तमिळनाडूतील त्रिचीमधील रंगनाथ स्वामी मंदिरात पूजा केली। यावेळी त्यांनी मंदिरात कंबा नारायणाचं पठण केलं। त्याचप्रमाणे गजराजाला फुलेही वाहिली। यानंतर एक छोटासा ब्रेक, बघत रहा झी 24 तास।